आपल्याला माहित आहे की पतंगराव कदम घराणं आणि वसंतदादा घराणं यांच्यामध्ये एक संघर्ष होता आणि पण विशाल पाटलांच्या आगमनानंतर मात्र विशाल पाटलांचा स्वभाव हा थोडा आक्रमक असल्यामुळे मात्र विशाल पाटील आणि विश्वित कदम यांच्यामध्ये मतभेदाचे खटके उडलेले आपण पाहिलेले आहेत. तर त्याचा सगळ्यात मोठा जो स्फोट होता तो मोहनराव कदमांच्या निवडणुकीत झाला. आदल्या रात्रीच एक मोठी बैठक विशाल पाटलांच्या घरी झाली. विशाल पाटील असतील, शैलजाबाई पाटील असतील, प्रतीक पाटील असतील, या सगळ्यांची मिटिंग झाली आणि विश्वित कदमांचं नेतृत्व मान्य करण्याबद्दल अनेक चर्चा झाली आणि मग शेवटी विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं हा धोरणात्मक निर्णय विशाल पाटलांनी घेतला आणि तशा प्रकारची घोषणा आपल्याला आठवत असेल तर सिद्धरामय्यांच्या कार्यक्रमातच विशाल पाटलांनी केली आणि त्यानंतर मात्र मनोमिलन दोघांचं झालं. आता पुढचा जो टप्पा येतो तो टप्पा येतो की तिकीट मिळण्याच्या बाबतीत. आता तिकीट मिळण्याच्या बाबतीत जो विषय झाला तो आपल्याला सगळ्याला माहिती आहे. चंद्रहार पाटलांना अचानकपणे त्यांचं नाव आलं. चंद्रहार पाटील अचानकपणे मातोश्रीला गेले, त्यांनी पक्षप्रवेश केला. अर्थात याच्याबद्दल खूप मोठ्या ताकदीनं विश्वित कदमांनी प्रयत्न केलेले होते. ही जागा शिवसेनेला पाहिजे अशाबद्दलचं मत हे संजय राऊतांनी विश्वित कदमांच्याकडे व्यक्त केलेलं होतं. तर विशाल पाटलांना निवडून आणण्यामध्ये विश्वित कदमांची भूमिका सिंहाचा वाटा होता, तर निश्चित होता. तिकीट चंद्रहार पाटलांना मिळालं आणि महाविकास आघाडीचं प्रेशर विश्वित कदमांच्यावर. त्यावेळेला विश्वित कदम हे अतिशय संभ्रमात झालेले होते की नेमकं आपण करायचं काय, म्हणजे लोकसभेला अपक्ष उमेदवार टिकेल का, तो सगळा होईल का, भाजपच्या झंझावातासमोर काय होईल. आणि संजय काका पाटलांसाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस वगैरे या सगळ्यांनी प्रेशर टॅक्टिक केलेली होती. गोपीचंद पडळकर यांनी विश्वित कदमांची जयंत पाटलांची भेट घेतलेली होती. कराडमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांची बैठक झालेली होती. ही बैठक कधीची आहे तर सन 2019 साली ज्या वेळेला गोपीचंद पडळकर हे बहुजन विकास आघाडीकडून निवडणूक लढवत होते, तर त्यावेळेला त्यांची इच्छा होती आपण काँग्रेसकडून निवडणूक लढवायची. काँग्रेसचं तिकीट त्यांना हवं होतं आणि त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला गळ गाठलेली होती. पण काँग्रेसच्याकडे ही जागा नव्हती, ती जागा होती स्वाभिमानी आघाडीकडे आणि स्वाभिमानी आघाडीचं तिकीट मिळावं अशी सुद्धा गोपीचंद पडळकरची इच्छा होती. त्यांनी राजू शेट्टींबद्दल चर्चा केलेली होती, त्यांनी विश्वित कदमांच्याबरोबर चर्चा केली होती, जयंत पाटलांच्यावर चर्चा केली होती. तुम्हाला आठवत असेल तर 19च्या निवडणुकीमध्ये पलूस कडेगावमधनं सुद्धा गोपीचंद पडळकरांना मदत झालेली होती. त्याच्याबद्दलचा आक्षेप हा त्यावेळी विशाल पाटलांनी घेतला होता. नमस्कार, मी हनुमंत मोहिते. हनुमंतमोहिते.सोनेराई या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. गोपीचंद पडळकर यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतलेली होती. ती पत्रकार परिषद मूळ होती ती जिल्हा बँकेच्या चौकशी संदर्भात होती. पण त्यावेळी त्यांनी जे एक वक्तव्य केलं त्याच्यामध्ये ते असं म्हणले की विशाल पाटील यांना उमेदवारी मिळणार नव्हती याची माहिती ही विश्वित कदम आणि जयंत पाटील यांना होती आणि त्यांना खासदार करण्याची त्यांची इच्छा नव्हती. आणि ज्या वेळेला विशाल पाटील इलेक्शनला उभारले त्यावेळेला दोघांची अवस्था ही जरा वेगळी झाली आणि दोघांना अनपेक्षित होतं. आणि त्यानंतर मग अजूनही त्यांच्या इच्छेबद्दल आणि त्या सगळ्या गोष्टीचा गौप्यस्फोट हा गोपीचंद पडळकर यांनी केला. तर नेमकं त्यावेळेला काय झालं होतं आणि नेमकं विशाल पाटलांच्या खासदारकीची इनसाईड स्टोरी काय आहे, तर याच्यामध्ये माझ्याकडे जी सूत्रानुसार माहिती आणि काही गोष्टीला प्रत्यक्ष मी पाहिलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दलची माहिती ही महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना, सांगली जिल्ह्यातल्या प्रेक्षकांना व्हावी हा हेतू यामागचा आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपल्याला माहित आहे की पतंगराव कदम घराणं आणि वसंतदादा घराणं यांच्यामध्ये एक संघर्ष होता आणि तो संघर्ष त्या म्हणजे प्रकाश बापूंच्या ह्याच्यामध्ये मोहनराव कदमांच्या निवडणुकीचा झालेला होता. पण त्याच्यामध्ये नंतरच्या काळात प्रतीक पाटील हे थोडे सौम्य प्रकृतीचे होते, त्यामुळे प्रतीक पाटील आणि पतंगराव कदम यांच्याबद्दलचा संघर्ष फारसा झाला नाही. कारण त्यावेळेला प्रतीक पाटलांच्या उमेदवारीला मदन पाटील आणि पतंगराव कदमांनी पाठिंबा दिलेला होता. पण विशाल पाटलांच्या आगमनानंतर मात्र विशाल पाटलांचा स्वभाव हा थोडा आक्रमक असल्यामुळे मात्र विशाल पाटील आणि विश्वित कदम यांच्यामध्ये मतभेदाचे खटके उडलेले आपण पाहिलेले आहेत. तर त्याचा सगळ्यात मोठा जो स्फोट होता तो मोहनराव कदमांच्या निवडणुकीत झाला. मोहनराव कदमांच्या निवडणुकीच्या वेळेला त्यावेळी विशाल पाटलांच्याकडं महापालिकेचं उपमहापौरपद होतं आणि त्यावेळेला जे आत्ता जे ग्रामविकास मंत्री आहेत आपल्या जयकुमार गोरे, तर त्यांचे बंधू होते शेखर गोरे, तर त्यांना छुपा पाठिंबा हा विशाल पाटलांनी दिलेला होता आणि त्याचा राग हा विश्वित कदमांना होता. कारण मोहनराव कदमांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विधान परिषदेत पाठवायचा असा चंग विश्वित कदमांनी बांधला होता आणि अतिशय मोठी ताकद वापरून त्यावेळेला विश्वित कदमांनी ती गोष्ट घडवून आणलेली. म्हणजे त्यावेळेला काँग्रेसचं बहुमत नव्हतं, पण अतिशय ताकदीनं ती निवडणूक विश्वित कदमांनी लढवली आणि तो त्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा होता. तर यावेळेला मात्र दोघांचा तीव्र मतभेद होते आणि त्याचा राग मनात होता. पण कालांतराने या गोष्टी ज्यावेळेला पतंगराव कदमांचं निधन झालं, प्रकाश बापूंचं निधन झालं, त्यावेळेला मात्र या दोघांच्या मधली कटुता बऱ्याच कमी झाली आणि या दोघांची कटुता कमी होण्यामध्ये
पुन्हा बदललेली भूमिका ही विशाल पाटलांची होती. ज्या वेळेला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा दौरा सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्याच्या आदल्या रात्रीच एक मोठी बैठक विशाल पाटलांच्या घरी झाली. विशाल पाटील असतील, शैलजाबाई पाटील असतील, प्रतीक पाटील असतील, या सगळ्यांची मीटिंग झाली आणि विश्वजित कदमांचं नेतृत्व मान्य करण्याबद्दल अनेक चर्चा झाली आणि मग शेवटी विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं हा धोरणात्मक निर्णय विशाल पाटलांनी घेतला आणि तशा प्रकारची घोषणा आपल्याला आठवत असेल तर सिद्धरामय्यांच्या कार्यक्रमातच विशाल पाटलांनी केली आणि त्यानंतर मात्र मनोमिलन दोघांचं झालं. त्यानंतर मनोमिलन झाल्यानंतर दोघांनी पदयात्रा सुद्धा जिल्ह्यामध्ये काढलेली होती. आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला विश्वजित कदमांनी पदयात्रा काढली, विशाल पाटील पण त्या पदयात्रेत सहभागी होतं आणि दोघांचं बाउंडिंग त्यावेळेला झालेलं होतं. सचिन पायलट पण त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये विशाल पाटील यावेळेला खासदार होतील अशा प्रकारचा शब्द भिलवडी पलूसमध्ये बोलताना विश्वजित कदमांनी दिलेला होता. त्यामुळे विश्वजित कदमांना विशाल पाटलांना खासदार करायचं नव्हतं हा जो आरोप आहे तो तथ्यहीन आहे. त्यासाठी ताकदीनं विश्वजित कदम उतरलेले होते. आता पुढचा जो टप्पा येतो तो टप्पा येतो की तिकीट मिळण्याच्या बाबतीत. आता तिकीट मिळण्याच्या बाबतीत जो विषय झाला तो आपल्याला सगळ्याला माहिती आहे. चंद्रहार पाटलांना अचानकपणे त्यांचं नाव आलं, चंद्रहार पाटील अचानकपणे मातोश्रीला गेले, त्यांनी पक्षप्रवेश केला. अर्थात याच्याबद्दल खूप मोठ्या ताकदीनं विश्वजित कदमांनी प्रयत्न केलेले होते. ही जागा शिवसेनेला पाहिजे अशाबद्दलचं मत हे संजय राऊतांनी विश्वजित कदमांच्याकडे व्यक्त केलेलं होतं, जयंत पाटलांच्याकडे व्यक्त केलेलं होतं. पण याला संमती होती का विश्वजित कदमांची? तर नव्हती. विश्वजित कदमांनी तिथं स्पष्टपणे सांगितलेलं होतं संजय राऊतांना की हे साहेब आपल्याला जमणार नाही, शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये नाही, त्यामुळे तुम्ही जागा मागू नका अशा प्रकारचं स्पष्ट सांगितलं. पण तरीसुद्धा संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी हट्टीपणा केला आणि ती जागा घेतली. अर्थात काय झालं माहिती आहे, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की एक सभा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नेमिनाथ नगरमध्ये झाली होती. त्यावेळेला विश्वजित कदम म्हणाले होते की वाघ तुम्ही राज्याचा असाल पण सांगलीचा वाघ आम्ही आहे आणि मी वाघ असं त्यांनी सांगितलं. तर तो इशारा होता की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये विशाल पाटलांना निवडून आणणार. तर विशाल पाटलांना निवडून आणण्यामध्ये विश्वजित कदमांची भूमिका सिंहाचा वाटा होता तर निश्चित होता. विश्वजित कदमांनी ज्या वेळेला तिथे एक बैठक झाली पोलीस काडेगावमध्ये, नेमकं काय करायचं ठरलं त्यावेळी विश्वजित कदमांनी तिथं सर्व लोकांना मोबाईल बाहेर ठेवायला सांगितले आणि खिशातून एक पाकिट काढून तिथल्या लोकांना दाखवलेलं होतं. याचे साक्षीदार अनेक लोक तिथं आहेत. त्यामुळं पलूस कडेगाव असेल, जत असेल आणि सांगली महापालिका परिसराची जबाबदारी ही विश्वजित कदमांनी घेतलेली होती. त्यानंतर सुहास बाबर यांनी सुद्धा इंटरनल पाठिंबा दिलेला होता. अजितराव घोरपडे होते, विलासराव जगताप होते, या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला होता आणि या सगळ्याचं मिळून विशाल पाटील निवडून आले. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं विश्वजित कदमांना ती गरज नव्हती, म्हणजे विश्वजित कदमांना ते नव्हतं, त्यांना करायचं नव्हतं, हे जो आरोप आहे हा थोडासा तथ्यहीन आहे. अर्थात एक गोष्ट त्याच्यामध्ये एक महत्त्वाची की जी इन्साइड स्टोरी आहे ती पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला तिकीट चंद्रहार पाटलांना मिळालं आणि महाविकास आघाडीचं प्रेशर विश्वजित कदमांच्यावर, त्यावेळेला विश्वजित कदम हे अतिशय संभ्रमात झालेले होते की नेमकं आपण करायचं काय, म्हणजे लोकसभेला अपक्ष उमेदवार टिकेल का, तो सगळा होईल का, भाजपच्या झंझावातासमोर काय होईल. आणि संजय काका पाटलांसाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस वगैरे या सगळ्यांनी प्रेशर टॅक्टिक केलेली होती. अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं असा प्रश्न होता. आणि ज्या वेळेला हा निर्णय कुठं झाला हे पण मी प्रेक्षकांसाठी सांगतो की विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची बैठक एका खाजगी फार्म हाऊसवर बिरवडीच्या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये एक आराखडा ठरला. तर त्यावेळी विश्वजित कदम यांनी असा निर्णय घेतला की विशालला की आपण एक सर्वे करूया, सर्वे केल्यानंतर तुझं नाव कुठं आहे आपण बघूया आणि मग आपण निघूया. तोपर्यंत मात्र विश्वजित कदमांचा भूमिका ही संभ्रमात होती. पण ज्या वेळेला एक सर्वे कंपनीनं सर्वे केला आणि त्याचा रिपोर्ट हा विश्वजित कदमांच्या हातात दिला, त्यावेळी मात्र विश्वजित कदमांच्या लक्षात आलं की विशाल पाटलांसाठी अतिशय चांगलं वातावरण आहे, सहानुभूती त्यांच्या बरोबर आहे आणि जनता ही गेल्या महिनाभरच्या सगळ्या कंटाळलेली आहे सगळ्या गोष्टीला. त्यामुळं त्यांनी ताबडतोब होकार दिला आणि एका फार्म हाऊसवर, खाजगी फार्म हाऊसवर तो निर्णय झाला. आणि तो निर्णय झाल्यानंतर मात्र कधीच दोघांनी मागवून बघितलं नाही. ते आज तागायत दोघं एकत्र आहेत. म्हणजे महानगरपालिका निवडणूक असेल, म्हणजे ती जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, नगरपालिका निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक, हे दोघं एकत्र आहेत. आता यातली दुसरी इन्साइड स्टोरी जी आहे गोपीचंद पडळकर सांगतात ती मी सांगतो तुम्हाला की गोपीचंद पडळकर यांनी विश्वजित कदमांची जयंत पाटलांची भेट घेतलेली होती. कराडमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांची बैठक झालेली होती. ही बैठक कधीची आहे तर सन 2019 साली ज्या वेळेला गोपीचंद पडळकर हे बहुजन विकास आघाडीकडनं निवडणूक लढवत होते तर त्यावेळेला त्यांची इच्छा होती आपण काँग्रेसकडनं निवडणूक लढवायची. काँग्रेसचं तिकीट त्यांना हवं होतं आणि त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला गळ घातलेली होती. पण काँग्रेसच्याकडे ही जागा नव्हती, ती जागा होती स्वाभिमानी आघाडीकडे आणि स्वाभिमानी आघाडीचं तिकीट मिळावं अशी सुद्धा गोपीचंद पडळकरची इच्छा होती. त्यांनी राजू शेट्टींबद्दल चर्चा केलेली होती.
त्यांनी विश्वजित कदमांच्यावर चर्चा केली होती, जयंत पाटलांच्यावर चर्चा केली होती. तुम्हाला आठवत असेल तर 19च्या निवडणुकीमध्ये पलूस कडेगावमधनं सुद्धा गोपीचंद पडळकरांना मदत झालेली होती आणि त्याच्याबद्दलचा आक्षेप हा त्यावेळी विशाल पाटलांनी घेतला होता. तर याच चर्चेतून ती मदत झालेली होती आणि आपल्याला आठवत असेल तर गोपीचंद पडळकर यांचा सॉफ्ट कॉर्नर हा विश्वजित कदमांना होता. त्यामुळं जे आता सांगतायत विश्वजित कदमांच्या बाबतीत आपले गोपीचंद पडळकर, तर गोपीचंद पडळकर आणि विश्वजित कदम यांचीच चर्चा झाली होती. पण ते तिकीट ज्या वेळेला विशाल पाटलांना मिळालं त्यानंतर ही सगळी चर्चा बारगळली. त्यामुळे या 2 गौप्यस्फोट मला सांगायचे होते की नेमकं इन्साईट काय झालं. बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना माहित आहेत नेमका काय झालं, विशाल पाटील कसे निवडून आले. अर्थात हे आता दोघंही पुढच्या काळामध्ये एकत्र राहतील, कारण दोघांना माहिती आहे की पुढच्या काळामध्ये विरोधक म्हणून काँग्रेसलाच काम करायला लागणार आहे आणि त्यांनी मग सांगली असेल, मिरज असेल, पलूस कडेगाव जात असेल, हे 4 विधानसभा मतदारसंघ ते करतायत. डिलिमिशन कमिटी आता सध्या होत नाही आहे. त्यामुळं हे दोघांचं जे मनोमिनल आहे आणि त्याच्यामध्ये जयंत पाटलांनी सुद्धा आता अलीकडच्या काळात भूमिका बदललेली आहे. त्यामुळे सध्या तरी मात्र हे एकत्रित काम करतात, तर त्याचा परिणाम आपल्याला महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद दिसला.